आउटफील्ड पंचांच्या भूमिकेत अमितजी हडसे आणि विकी तवसाळकर सोबत तुषारजी चिखले तिन्ही पंच. आता क्वालिफायर राऊंड आहे त्यामुळे तिघांनी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आरपी चॅम्पियन्स आणि सीएम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये मात्र क्वालिफायर 1 राऊंड आपण बघतोय. नाणेफेकीचा कौल सीएम स्पोर्ट्सने जिंकला होता आणि सीएम स्पोर्ट्सने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण आम्ही करू असं सांगितलं होतं. तर दुसऱ्या बाजूने मात्र आता बॅटिंग करताना आरपी चॅम्पियनची सलामीची जोडी मैदानावरती आहे. रोहित कांबळे आणि अभि परुळेकर. चला दोन्ही टीम आपला एक राखीव खेळाडू जर आपण पाठवून दिलात तर बरं होईल, अन्यथा मात्र आपल्याला पेनल्टी लागू शकते. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. रोहित कांबळे बॅटर सायकल आहे, नॉन अभिषेक परुळेकर. रोहित काय रोहित कांबळे हे बाजूला ये ना सर्वांनी जरा. नॉन स्ट्रायकरला बंटी बंटी साईडला गे ना बंटी. चला सामन्याला सुरुवात. वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये इनिंग तुम्हाला पूर्ण करायची आहे. पहिला चेंडू रवी चेंदवनकर आणि पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार, रन मिळतील 4 आणि येतोय हा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करतो रोहित कांबळे. पुन्हा एकदा मात्र स्वीप केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मात्र थोडंसं मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळालं. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आलेत. रवी चेंदवनकर बॉलर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर रोहित. 2 चेंडूत 6 रन आलेत. एक चौकार आला, त्यानंतर एक दुहेरी धाव घेतली गेली. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर एकेरी धाव. आणि मी सन्माननीय बलवंत सिंग साहेबांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय. बलवंतजी सिंग साहेब, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती या. गणेश लीला प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये आज सन्माननीय बलवंत सिंग साहेबांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सातत्यपूर्ण मात्र या ठिकाणी स्वीप करायचे प्रयत्न तिकडे केले जात आहेत रोहित कांबळे यांच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धावा. पहिलाच बॉल आपण चौकार आलेला सुद्धा पाहिला होता. एक धुवाधार सुरुवात करण्याचा प्रयत्न यावेळेला अभि परुळेकरच्या बॅटमधून मात्र आलेला हा कव्हर ड्राईव्ह सोबत 2 धावांच्या प्रयत्नांसाठी मात्र तयारी दाखवली दोन्ही फलंदाजांनी. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट नंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. पुन्हा एकदा मात्र चांगला स्टार्ट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही पॉवर प्ले नाही स्वीकारलात तर तिसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. पुन्हा एकदा मात्र त्याची आठवण तुम्हाला करून देतोय. क्वालिफायर 1चा राऊंड 11 धावा पहिल्या षटका अखेरीस. आज आपल्या गणेश लीलाचा एक मधुर आवाज, अर्थात आमचे सहकारी समालोचक मित्र तन्मय धुरी, त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. मधल्या मधल्या वेळेत मात्र आम्हाला थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आम्हाला खूप चांगलं सहकार्य त्यांचं लाभतंय. आणि यावेळेला जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. रोहितने मात्र हा फटका खेळला होता आणि 3 धावांचा प्रयत्न मात्र यावेळेला केला गेला. रोहित कांबळेच्या फटक्यासोबत कव्हरच्या दिशेला चेंडू गेला होता. यश चेंदवनकर बॉलिंग मार्कवर. अभि परुळेकर स्ट्राईक वरती असतील सध्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र स्वीप करत असताना मात्र निघून जातोय. चकमा दिलाय आणि खेळाडूला मात्र आरपार करत सीमारेषा पार चाललाय. रन 4 मिळत आहेत. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार येतोय. अभि परुळेकरचा पलटवार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 आणि आलाय हा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. पुन्हा एकदा यश चेंदवनकर. स्लाइसिंग कट बघायला मिळेल. 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली आहे अभि परुळेकरने. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. पॉइंटच्या दिशेला मात्र हा चौकार येतोय. बऱ्याचदा आपण पाहिलं की नॉन
पॉवर प्लेच्या ओव्हर ज्या आहेत त्याच्यामध्ये मात्र खेळाडू फलंदाजी करत असताना फ्री माइंड असतात, पण ज्या वेळेला पॉवर प्ले असतं त्यावेळेला ते विकेट न गमावण्याच्या प्रेशरमध्ये सुद्धा असतात. डबल रन तुम्हाला मिळत आहेत पण विकेटही गमवायची नाही आहे, तो प्रेशर सुद्धा आहे. पुन्हा एकदा मात्र दुहेरी धाब्यांचे प्रयत्न या ठिकाणी केले गेले. स्कोर बघितला तर चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसतोय. 3-4, 4-2 असं मात्र या पहिल्या 4 चेंडूंचं विश्लेषण. आतापर्यंत 4 चेंडू आणि 13 धावा जमवल्या गेलेत. सरळ बॅटने खेळलेला फटका. मला वाटतं तन्मय दादा या ठिकाणी ही ओव्हर जर पॉवर प्लेची ओव्हर असती तर बऱ्यापैकी धावा मिळू शकल्या असत्या, कारण आतापर्यंत तरी 15 धावा 5 बॉलमध्ये आलेत. खूप खूप फायदा मिळाला असता आरपी चॅम्पियन्स या संघाला, परंतु पुन्हा एकदा मात्र सिंगल धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. हो, या ठिकाणी मात्र आणखीन एक चेंडू. 2 आणि 3 धावांच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. दोन्ही फलंदाजांमधलं एक चांगलं अंडरस्टँडिंग तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकलं. आणि 2 ओव्हरचा जो खेळ संपलाय त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये टोटल आपण जर पाहिलं तर या ओव्हरला एकूण 18 धावा आलेत आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ओव्हर नंतर 29 धावा. म्हणजे हीच ओव्हर जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेची जर ओव्हर असती तर 36 धावा तुम्हाला तब्बल मिळाल्या असत्या, ज्या की आतापर्यंतच्या सर्वात जास्त धावा मानल्या गेल्या असत्या पॉवर प्लेच्या ओव्हरमधून आलेल्या. नक्कीच रोशन, कुठेतरी थोडं बॅड लक म्हणायला काय हरकत नाही, पण ठीक आहे. आरपी चॅम्पियनची सुरुवात ज्या प्रकारे आपण बघायला गेली ती फार सुंदर सुरुवात आहे. आता बघूया तिसऱ्या षटकाला काय कामगिरी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. आणि काय म्हणाल बुमबुम माटे यांच्या दिवसभरातल्या परफॉर्मन्स बद्दल? म्हणजे अक्षय तावडे आज आपल्या टीमसाठी खूप चांगले खेळलेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हे क्रिकेट सारखंच खेळणं गरजेचं आहे. चांगला परफॉर्मन्स केला, सर्वांनी त्यांची चांगली कामगिरी बघितली, कशा प्रकारे त्यांनी आपल्या संघाला क्वालिफाय केलं. खरंच वाखाणण्याजोगं कामगिरी आहे. क्रिकेट असतं, हार जीत ही होतेच असते. दरम्यान बलवंत सिंग साहेबांचा एक यथोचित सन्मान या ठिकाणी मी करण्याची विनंती करतोय. मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय बबनजी तावडे साहेब यांना मी विनंती करेन की आपण बलवंत सिंग साहेबांचा एक यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. दरम्यान मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये संधी होती, ती संधी मात्र हातातून गमावली आहे. प्रमोद चिंदरकर यांनी खूप मोठी चुकी केली असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट जर मिळाली असती तर त्या धावा दुप्पट होण्यापासून वंचित राहिले असते, पण आज कॅच सोडली आहे. बॉलला अडवण्याचीच गरज नव्हती मुळता, कारण बॉल बाहेर जात असताना त्याला तुम्ही छेडले. बॉलर कोण आहे? लौकिक राणे आहेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेला पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये जातोय बॉल. खेळाडूला फसवलाय, रस्ता बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली आणि निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खडे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चांगली अशी सुरुवात आरपी चॅम्पियन्स या संघाची. नाही, वाखाणण्याजोगी सुरुवातच म्हणावी लागेल, कारण दोन्ही बॅटर्स आज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अभि परुळेकरने सुद्धा मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय. रोहितलाही एका मॅच मध्ये आपण काल प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्रदान करताना पाहिलं होतं. बघूया काय घडतंय. या ओव्हर मधून किती धावा येत आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मात्र लोअर फुलटॉस बॉलला दिशा दाखवण्याचं काम केलं रोहितने, विकेट गमवायची नसल्या कारणाने. आणि इथे मात्र ओव्हर थ्रो झालाय, खराब थ्रो पाहायला मिळेल. एका धावेला दुसऱ्या धावेत मात्र या वेळेला कन्वर्ट केलं गेलं. 1 से भले 2, 2 से भले 3. थोडंसं आता मात्र चिंताजनक वातावरण आहे. थोडासा संघर्ष करावा लागतोय फिल्डिंग टीमला. त्यावेळेला मात्र बॉटम हँडचा वापर करणारा फटका इकडे पाहायला मिळतोय. या ओव्हरमधून आतापर्यंत आपण जर पाहायचं झालं तर जवळपास माझ्या मते 8 धावा आल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आपल्या या सामन्यासाठी अक्षयजी खोत यांनी वेळात वेळ काढून आपली जी उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल गणेशला मित्रमंडळ, त्याचप्रमाणे गणेशला प्रीमियर लीग तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद रोशन. धन्यवाद तन्मय. आणि आणखीन एका सिंगल धावेची भर पडेल. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. 9 धावा आतापर्यंत आल्या आहेत या ओव्हरमधून. दुप्पट धावा आता नक्कीच मला वाटतं या ठिकाणी मिळू शकतील आरपी चॅम्पियन्सला. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हच्या फटक्यासोबत एक सिंगल घेण्यात यशस्वी राहिले. आणि या ओव्हरमधून टोटल आल्या 10 धावा. 10च्या बदल्यात 20 धावा मिळतील. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर संघाच्या धावफलकाचा आकडा हा जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद
49 धावांवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी आता आपण पूर्ण झालेला पाहिला. आता शेवटची ओव्हर, ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा अपेक्षित करतोयस? काय वाटतं की शेवटचा जो ओव्हरचा खेळ आहे त्यामधून किती धावा मिळतील आरपी चॅम्पियन्सला? आरपी चॅम्पियनची ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे, दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे खेळपट्टीवरती टिकलेत, कमीत कमी 10 ते 15 धावा आपण कुठेच बघू शकत नाही. कमीत कमी 10 ते 15 धावा सहजरित्या कुठू शकतात. कारण कुठेतरी बघायला गेलं तर त्यांचं मनोबल थोडंसं खचलं आहे सीएम स्पोर्ट्सच्या साईडने. कुठेतरी 10 ते 15 धावा रोशन माझ्यामध्ये तरी अपेक्षित आहे. तुला काय वाटतं? नक्कीच 10 ते 15 धावा मलाही वाटतं की या ओव्हरमधल्या आल्या पाहिजेत. कारण दोन्ही बॅटर खूप बऱ्यापैकी सेट झाले आहेत, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे आणि दोन फलंदाजांमधलं जे ताळमेळ ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. ते त्यांच्यामधलं जे हँड अँड आय कोऑर्डिनेशन आहे ते खूप चांगलं आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांना संधी देत आहेत. ज्या वेळेला रोहितला संधी द्यायची आहे त्यावेळेला अभि त्या ठिकाणी रोहितला संधी देतोय. परंतु ज्या वेळेला त्यांना माहिती आहे की अभि परुळेकर सुद्धा एक क्लासिकल बॅटर आहे, म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यात महारत असलेला खेळाडू आहे, सो त्याला सुद्धा आपण चान्स दिला पाहिजे. यश चेंदवनकर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दोन्ही वेगवान, चपळ, चतुर आणि चालाक. चांगलंसं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये रोशन, अभि आणि रोहित. चांगलंसं ताळमेळ दिसून आले आपण या मॅचमध्ये. जर आपण गटाच्या मॅच ज्या बघितल्या असत्या, चांगलासा तटवलाय, सुंदर अशी फलंदाजी. आणि यश चेंदवनकर यांनी मात्र लोटांगण घातलंय मैदानामध्ये. या वेळेला पंचांचा निर्णय काय येतो हे पाहायचंय. थ्रो केलाय स्ट्राईक एंडला. पंच मात्र थोडस वाट पाहतायत की काय निर्णय द्यायचा, पण स्टेप आउट झाले होते त्यामुळे पुन्हा एकदा मात्र दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न. 3 बॉलमध्ये 8 रन आलेत. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये चाललाय चेंडू. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. चांगली अशी फलंदाजी ये दिल मागे मोर अभिषेक परुळेकर यांकडून. सीएम स्पोर्ट्सच्या गोलंदाजांनी जणू काही त्यांच्यासमोर लोटांगणच टाकलंय. चांगली अशी सुरुवात करून दिली होती अभि आणि रोहित यांनी आपल्या संघासाठी, आणि तीच चांगली सुरुवात कंटिन्यू करताना. नाही, खेळाडूंनी सर्वांनी लोटांगण नाही घातलं, यशने मात्र नक्कीच लोटांगण घातलंय बॉल अडवताना. आणि आता यशच्या कामगिरीवरती त्याचे काका रवी चेंदवनकर काहीशे नाखुश, काहीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती. पुन्हा एकदा नो बॉल. आणि या वेळेला तर काकाकडून पण चुकी झाली आहे. काका आणि पुतण्या दोघांनीही लोटांगण घालून दिले आरपी चॅम्पियन समोर. मैं तो मेरे चाचा की कार्बन कॉपी. संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिजे जरी तर 67 धावा धावफलकावरती. मित्रांनो, या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आज आरपी चॅम्पियनच्या नावावरती लिहिला गेलाय. 68 धावा धावफलकावरती लावल्यात आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं भलं मोठं आव्हान आज मात्र समोर ठेवलं जात आहे. 69 टू विन. अल हबीबी बशीर शेख, तू जीतेगा कभी भी. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला, पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही बोलवतो ओमकार गणेश 11 विरुद्ध परळचा राजा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. ओमकार गणेश 11 आणि परळचा राजा वॉरियर्स. आणि सुरेंद्र मोरे साहेब, सुरेंद्र मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाणार आहे. दरवर्षी आवर्जून मात्र मोरे साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहत असतात. आज त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मी दोन्ही कॅप्टनला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. परळचा राजा चॅम्पियन आणि ओमकार गणेश 11. म्हणजे एका बाजूला महेश चेंदवनकर आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर निखिल केसरकर असा
पुढील सामन्याचा टॉस सुरेंद्र मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडला जातोय. एलिमिनेटर राऊंड असेल. रोशन, काय वाटतं सलामीवीर फलंदाज रवी आणि लौकिक यांना कोणत्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे? मला वाटतं सुरुवातीपासूनच हल्लाबोल करावा लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही आहे. जवळपास 17च्या सरासरीनं मात्र धावा जमवायच्या आहेत. 69 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. आणि या स्पर्धेचा आत्तापर्यंतचा 2 दिवसातला हायेस्ट स्कोर म्हणजे जसं आपण बघितलं 68 धावा ज्या पद्धतीने बनवल्या आणि त्यामध्ये अभि परुळेकर त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने रोहित कांबळे दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि तशीच बॅटिंग काहीशी अपेक्षित आहे. जर हा सामना जिंकायचा असेल सीएम स्पोर्ट्सला तर तशीच काहीशी बॅटिंग आज त्यांना सेकंड इनिंगमध्ये करावी लागेल. आपण सर्वांनी 52, 38, 58, इव्हन 59 या प्रकारची पण धावसंख्या चेस होताना बघितली, पण हा भला मोठा टार्गेट 69चा मला वाटतं या मॅचमध्ये पॉवर प्लेची जी ओव्हर आहे त्याची प्रमुख भूमिका असेल. पॉवर प्लेची ओव्हर जर चांगल्या धावा आल्या तर मग मात्र मला वाटतं या मॅचमध्ये 69 धावांचं लक्ष सुद्धा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. परळचा राजाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून काय घेतलंय? फिल्डिंग. या स्पर्धेमध्ये मला वाटतं टॉस जिंकल्यानंतर काय घेत आहे हे विचारण्याची गरज नाही आहे, कारण चेसेबल ग्राउंड आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि कालपासून मात्र निखिल एकही टॉस हरला नव्हता, पण आज एलिमिनेटर राऊंडला येऊन तो आज टॉस हरलाय. सलामीवीर फलंदाज लौकिक आणि रवी गेल्या मॅचमध्ये रवीने स्वतःला थांबवलं होतं फलंदाजीसाठी येताना ओपनिंगच्या. कुठेतरी त्यांनी आता स्वतःला पुढे सरसावलंय. धावसंख्या बघत 69, खूप मोठी धावसंख्या. पुढील चेंडू हलक्या पद्धतीने टाकलाय आणि खेळाडू बाद. रवी चेनवनकर बॅक टू द पवेलियन. सीएम स्पोर्ट्स लागलेला हा पहिला धक्का. रवी चेनवनकर अगदी मैदानामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स बिकॉज रवी चेनवनकर इज बॅक टू द पवेलियन. सीएम स्पोर्ट्स याला संघाला लागलेला हा पहिला झटका. 69 धावांचा पाठलाग करत असताना सीएम स्पोर्ट्सची झालेली ही गचाळ अशी सुरुवात. काय वाटतं रोशन, काय वाटतं आता कोणत्या प्रकारची फलंदाजी करायला लागेल लौकिक राणे याला? कोणत्या प्रकारची रणनीती त्याला फॉलो करायला लागेल? त्याचा सहकारी मित्र रवी चेनवनकर हा आऊट झालाय. मला वाटतं या ठिकाणी विस्फोटकच बॅटिंग त्याला आता सुरुवातीपासून करावी लागणार आहे, कारण विकेट गेली आहे आणि त्यातल्या त्यात थोडंसं प्रेशर पण आलंय आणि एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. तर या मोठ्या धावांचा जर पाठलाग करायचं असेल तर मोठं टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल तर तशा मोठ्या धावा तुम्हाला प्रत्येक बॉलवर मिळवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं डॉट बॉल जास्त घेता कामा नाही या ओव्हरमध्ये किंवा या मॅचमध्ये, तरच मात्र कुठेतरी सीएम स्पोर्ट्सकडे संधी आहे. अदरवाईज हा स्कोर काही चेस होणाऱ्यातला नाही आहे. चांगला चेंडू इथे मात्र हाताळला गेला. ड्राईव्ह केलं चेंडूला. ऑन ड्राईव्ह सोबत एक सिंगल धाव. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. राकेश आंबरे. मागच्या मॅचमध्ये राकेश आंबरेने सुद्धा जबरदस्त बॅटिंग करून दाखवली होती समोरच्या टीमच्या विरोधात आणि यावेळेला आरपी चॅम्पियन एक ताकदवर बॅटिंग केली आहे. खऱ्या अर्थाने मेगा फायनल गाठण्याचा हा रस्ता आहे आणि यावेळेला जबरदस्त गॅप शोधला. स्वीप करत असताना मात्र हा चौकार येतोय लौकिक राणे यांच्या बॅटमधून. असंच मला वाटतं तन्मय जर शेवटच्या ओव्हरपर्यंत बॅटिंग केली तर मला वाटतं हा 69 धावांचा पाठलाग सुद्धा सहज शक्य नाही म्हणता येणार, पण शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. बरोबर रोशन, कारण इम्पॉसिबल इज सेईंग आय एम पॉसिबल. बघूया लौकिक राणे आपल्या संघासाठी कायशी साजेशी कामगिरी करतात. चांगला षटक हाताळलाय संजय सिंग याने. स्टेपाडाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे. चांगला असा ताळमेळ नव्हता बॅट आणि बॉलचा आणि एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 धावा, त्याही एक गड्यांच्या मोबदल्यात आणि ते गडी मोठा रवी चेनवनकर. आणि मला वाटतं जवळपास 17.25 सरासरीनं धावसंख्या या ठिकाणी बनवायची आहे. 8 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमधून. 17.25 सरासरीनं मात्र आता प्रति षटक धावा बनवायच्या होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या निम्म्या पण आलेल्या नाही आहेत. फक्त 8च धावा आल्यात.
म्हणजे जिंकण्यासाठी आपण जसं बघायला गेलं तर अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे मला वाटतं आता यानंतर 20.33ची सरासरी कंपल्सरी गरजेची असणार आहे. आणि त्यातल्या त्यात स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. पण पॉवर प्लेची ओव्हर या मॅचमध्ये त्याचा मात्र खूप मोठा रोल असलो आणि तोच मोठा रोल या ठिकाणी मात्र ती पॉवर प्लेची ओव्हर या ठिकाणी दाखवू शकते की माझं महत्त्व काय आहे. पण सुरुवातीच्या ओव्हरमधूनच हव्या तशा धावा नाही आल्यात. पॉवर प्लेमध्ये मला वाटतं कमीत कमी त्यांना 20 धावा तरी बनवायला पाहिजेत. अगदी बरोबर रोशन. कुठेतरी आक्रमक फलंदाजी करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं लौकिक राणी यांच्याकडून. तुला काय वाटतं? हो, त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जो आहे तो परळचा राजा चॅम्पियन्सने जिंकलेला आहे आणि पुढचा सन्मान या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय अक्षयजी खोत साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय बबनजी तावडे साहेबांना विनंती करतोय अक्षयजी खोत साहेबांचा आपण एक यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. तर मी फिल्डिंग बद्दल काय म्हणशील? जसं क्षेत्ररक्षण म्हणजे तुम्ही धावा तर खूप चांगल्या बनवलेत, पण अशी फिल्डिंग जर तुम्ही केला तर तुमच्या हातातून ही मॅच जाऊ शकते. नक्कीच रोशन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट गरजेची आहे. थोडं ताळमेळ असणं गरजेचं आहे, कारण धावा जरी जास्त असल्या तरी गचा असं क्षेत्ररक्षण करणं कुठेतरी कमजोरीची कडी आहे. पुढच्या बॉलकडे जाऊया. पंचांकडनं आलेला हा स्क्वेअर चेंडू आणि या स्क्वेअर चेंडूवरती एक अवांतर धाव म्हणजे +1 अशा 2 धावा मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जाणार आहेत. काय म्हणशील आज जे वातावरण निर्मिती केली गेली आहे गणेश लीला प्रीमियर लीगच्या माध्यमातून या आपल्या इमारतीमधल्या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम दरवर्षी ही स्पर्धा करत असते. आपसातले वादविवाद असतील ते साईडला सारून वेगळ्या बाजूला ठेवून आज मात्र एका मैत्रीपूर्ण भावनेने सर्वजण या स्पर्धेमध्ये खेळत असतात. तर काय म्हणशील आयोजकांबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल? 16 धावा सध्या स्कोरबोर्डवरती आहेत. चर्चा मात्र चालू आहे या स्पर्धेच्या आयोजनांची. सांगायला गेलं तर रोशन, मी सुद्धा एक आयोजकाचा एक भाग आहे, परंतु कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करताना फक्त ही स्पर्धा 2 दिवसांची नसते, परंतु ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मुलं अहोरात्र मेहनत करत असतात, मग ती खेळपट्टी असू दे, स्पॉन्सरशिप जमा करणे असू दे, ही सर्व मेहनत अतोनात मेहनत असते. तेव्हा कुठेतरी जाऊन आपण हे 2 दिवस यशस्वीरित्या पूर्ण करतो. हे आयोजन करत असताना काही सहकाऱ्यांकडनं सहकार्य झालं, काही सहकार्याकडनं अतिसहकार्य झालं, पण या दोन्ही सहकाऱ्यांचं आयोजकांनी चांगल्या रीतीने त्यांचं स्वागत केलं, आभार केलं. आणि त्याच दरम्यान दुसरा धक्का लागलेला आहे तो म्हणजे CM स्पोर्ट्स या संघाला. राकेश आंबरे तंबूत परत. CM स्पोर्ट्सच्या लागलेल्या संघाला दुसरा धक्का. 69 धावांचा पाठलाग करत असताना रोशन, तुला काय वाटतं आता लौकिक राणेने कोणत्या प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे? नाही, मला वाटतं आता ही मॅच त्यांच्या हातातून निसटलेली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले तरी मला वाटतं आता हे लक्ष काही चेस होणाऱ्यातलं दिसत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग चालू आहे, ज्या पद्धतीचा स्कोर या ठिकाणी सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतोय, त्याच्यावरून तरी असं दिसून येते की हा स्कोर काही चेस होताना दिसत नाही आता. पण तरी सुद्धा प्रयत्न शेवटच्या बॉलपर्यंत तिकडे लौकिक राणेला करावे लागतील. या संपूर्ण मॅचची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. देव परब आलेत. कुठेतरी आक्रमक होणं गरजेचं आहे रोशन लौकिक राणे याला. तो सातत्यपूर्ण प्रयत्न तोच चालू आहे, पण बॉल आणि बॅटमध्ये हवेत असे फटके त्यांना खेळता येत नाही आहेत. नो बॉल. अशा एक्स्ट्रा रन्स थोड्याशी मदत या ठिकाणी समोरच्या टीमला अंडर प्रेशर करू शकतात. जर असे एक्स्ट्रा रन्स आले, सध्या स्कोर जर आपण पाहिला तर स्कोरबोर्डवरती 21 धावा. पण सांगायचं गेलं तर चांगलीशी फलंदाजी केली होती RP चॅम्पियन्स या संघाच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीचा चेंडू चांगला तटवलाय, 1 धावेत घेण्यात यश प्राप्त झालं. परंतु रोहित कांबळे याचं चांगलंच क्षेत्ररक्षण. गेल्या मॅचमध्ये रोहित कांबळेचा थोडा बॉडी लँग्वेज वेगळं होतं, परंतु या मॅचमध्ये त्यांनी चांगलंच कमबॅक केलं. रोशन, काय वाटतं तुला रोहित कांबळेबद्दल? रोहित कांबळेने तर चांगली बॅटिंग केलीच आहे, पण अभि परुळेकर सारख्या खेळाडूचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचा स्वीकार इथे मात्र केलाय. तुषार चिखले स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून कळवत आहेत की ही षटक जे आहे ते पॉवर प्लेचं षटक असणार आहे. म्हणजे 1 का डबल ही ऑफर या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला लागू असणार आहे. फक्त तुम्हाला विकेट गमवायची नाहीये. अर्थातच विकेट गमावलं, सामना गमावला, कारण माझ्या मते तरी पॉवर प्लेची ओव्हर ही निर्णायक असेल. त्याच दरम्यान सुनील भावे यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मी गणेशला प्रीमियर लीग तर्फे त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
चालू सामना सीएम स्पोर्ट्स विरुद्ध आरपी चॅम्पियन्स आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहे ते म्हणजे गोलंदाज अभि. ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये त्यांनी कामगिरी केली, बघूया तोच तारा गोलंदाजीमध्ये चमकतो का. पंचांकडनं आलेला हा स्क्वेअर चेंडू, सुरुवात थोडी चुकीची. आणि या वेळेला हा चुकीचा फटका खेळला गेलाय. आता ही मॅच मला वाटतं फसली गेली आहे. काय वाटतंय? लौकिकने चेंडू डिस्पॅच केला तो म्हणजे शिरोडकर साईच्या दिशेला आणि स्वतःही डिस्पॅच झाले तो म्हणजे तंबूत. आता कुठेतरी मॅच ही गमावली आहे सीएम स्पोर्ट्सने, मला तरी वाटतं रोशन. नाही, मलाही तेच वाटतंय की सीएम स्पोर्ट्स या स्पर्धेतून आता मात्र खेळताना दिसेल की नाही हे आपल्याला यानंतर, कारण या मॅचमध्ये जर तुम्ही पराभूत जरी ठरला तरी एक संधी तुमच्याकडे आहे. एलिमिनेटर राऊंडमध्ये जो संघ विजेता असेल त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन एक मॅच खेळण्याची संधी मिळू शकते आणि तिथून तुम्ही मग कमबॅक करू शकता. पण ही मॅच जर जिंकला असतात तर सरळ तुम्ही मेगा फायनलमध्ये पोहोचला असतात. रोशन, सीएम स्पोर्ट्सची कामगिरी बघता जरी त्यांनी एलिमिनेटर 1 मध्ये जरी धडक मारली तरी कुठेतरी त्यांचा बॉडी लँग्वेज थोडं मला हल्ल्यासारखं वाटतं रोशन. नक्कीच नक्कीच ते तर दिसूनच येत आहे. लाला बशीर शेख यांचा संघ आज फ्रंट फुटवर आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये मात्र ही मॅच आपण बघताय. तसं बघायला गेलं तर एक चांगली पकड मजबूत केली लाला बशीर शेख यांच्या संघाने. सिक्सर प्लसचा हा बॉल या स्पर्धेसाठी आपण वापरतोय. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने मात्र आता या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल करणारा फटका. पॉवर प्ले होता, त्यामध्ये विकेट गमावली, त्यामुळे आता काही धावा दुप्पट तर होणार नाहीयेत. लक्ष मोठं होतं. आता कुठेतरी औपचारिकता राहिली असं मला वाटतं रोशन. नाही, औपचारिकता पूर्णच मॅच आहे. टोटल स्कोर जर आपण पाहिलात तर सध्या 26 धावा आहेत स्कोरबोर्डवर. रोशन, सांगायचं झालं तर तुला अभिषेक परुळेकरबद्दल काय सांगायचं झालं? बॉलिंगचं प्रदर्शन असू दे, फलंदाजीचं प्रदर्शन असेल, तुझं काय मत असेल या प्लेअरवरती? नाही, अभिषेक परुळेकर यांनी तर आज दोन्ही मॅचेसमध्ये म्हणजे मगाच्या मॅचमध्ये सुद्धा आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक अष्टपैलू कामगिरी करून दाखवली आहे आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंगची त्या ठिकाणी झलक आपण त्याच्या फलंदाजीतून पाहिली आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये सुद्धा आपण जसं सध्या बघतोय ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. केवूर हडकर आले होते बॅटिंगला आणि आणखीन एक विकेट मात्र गमावली गेली आहे. माघारी परतावं लागेल. रोशन, जर अभिषेक परुळेकरचा खेळ शनिवारचा जर बघण्यात आला तर आजची कामगिरी त्याची चांगली होती. जसा मोर पावसात बाहेर येतो त्या प्रकारे अभिषेक परुळेकर आज संडेच्या दिवशी खेळतो. होय, काल त्याने थोडासा संघर्ष केला पण आज आपण जर पाहिलं तर मयूर परुळेकर जो आहे, अभिषेक परुळेकर जो आहे तो आजच्या दिवसामध्ये मात्र चांगला चमकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल थोडंसं पहिली मॅच होती त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस किंवा त्यामुळे तो कॉन्फिडन्स नव्हता त्याला मिळत आणि काल खेळल्यानंतर त्याला मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा, खेळपट्टीचा पूर्ण अंदाज आला आणि मग आज सकाळपासून मात्र त्याने त्या नक्कीच घेतलेल्या अनुभवाचा खूप चांगला वापर करत आज चांगली बॅटिंग सुद्धा केली आणि चांगली बॉलिंग सुद्धा केली आहे. रोशन, त्याच प्रकारे चर्चा करायची झाली तर मी सिद्धेश साळुंकेबद्दल पण चर्चा करायची तुला एक विनंती करतो, कारण हा प्लेअर एक शुक्रवारच्या दिवशी त्याच्या डोळ्याला इंजुरी झाली होती. नाही, बरोबर आहे. मला सुद्धा कळालं की सिद्धेश साळुंकेला दुखापत झाली होती, तो इंजर्ड होता. पण काल तो म्हणला की मी खेळणार नाहीये, पण आज मात्र त्याला मैदानामध्ये आपण इन ॲक्शन बघितलं सकाळपासून. त्यामुळे त्याच्याही मात्र क्रिकेट प्रेमाचं कौतुक करावं लागेल. आणि गोल्डन मॅन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? संदेश आत्माराम पवार आज इन ॲक्शन आहेत, टायगर ग्रुपचे सदस्य आहेत. चांगली कामगिरी केली. फलंदाजीसाठी त्यांना फायशीची संधी मिळाली नाही, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी सर्व बॉल अडवलेत. चांगले असतात क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. आपण ज्यांना नेहमी कसं बघतो, नेहमी एका वेगळ्या लुकमध्ये असतात, जवळपास अर्धा किलोभर सोनं त्यांच्या अंगावरती असतं. पण आज मात्र आपण जर पाहिलं तर अगदी सिम्पल लुकमध्ये आहेत, आपल्या किटमध्ये आहेत. जबरदस्त खेळ त्यांचाही आपण पाहिला. एका दुसऱ्या वेळेला बॅटिंगला सुद्धा त्यांना संधी मिळाली.
सांगायचं झालं तर दर दिवशी तो सोनं घालतो अंगावरती अर्धा किलोचं, पण आज त्याने विजयाचं सोनं घातलं त्याच्या अंगावरती. नाही, नक्कीच त्यांचा संघ जो आहे तो विजयाच्या दिशेने आता वाटचाल करतोय. त्याच दरम्यान मॅन फ्रॉम बलुचिस्तान श्लोक हेमनानी, शनिवारी त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. क्या हुआ श्लोक. आणि अध्यक्षांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अध्यक्ष संजय सिंग साहेब आज खुश आहेत, चेहऱ्यावरती मात्र स्माईल आहे त्यांच्या. ज्या पद्धतीने मात्र पहिली इनिंग संपली तेव्हाच त्यांना कुठेतरी अंदाज आला की आता आम्ही मेगा फायनल मध्ये पोचलो म्हणजे पोचलो. नक्कीच चांगलं षटक हाताळलं, प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी पहिलं षटक एकदम योग्य रीतीने हाताळलंय. आणखीन एक प्रश्न मला तुला विचारायचं वाटतोय की यश चेंदवनकरच्या फिल्डिंग बद्दल तुझं काय म्हणणं आहे? यश चेंदवनकरचं बोलायचं झालं तर यश चेंदवनकर मैदानात 24 तास असतो, 24 तास खेळत असतो. कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे त्याचा काका, दोन्ही काका महेश असू दे, लारा असू दे, ज्या प्रकारे जे क्रिकेट खेळत आहेत, अर्थातच जे क्रिकेट खेळत आहेत ते लोक बघतातच आहेत, त्या प्रकारे त्यांनी पण बघून त्याचं आत्मनिर्भर करणं गरजेचं आहे. नक्कीच पाहूया काय घडतंय आता यानंतर. आपल्याला नजीकच्या पोलीस प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. पोळवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय दत्तात्रय ठाकूर साहेब, त्यांचं सुद्धा आपण खूप खूप आभारी असणार आहोत आज आपल्या स्पर्धेला. आणि अशा पद्धतीने मात्र पहिला संघ धडकलाय तो मध्ये फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो लाला बशीर शेख यांचा आरपी चॅम्पियन्स आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय.